नमस्कार, मी मुक्ता बर्वे. तुम्ही माझ्या विगा लाऊंजचा कार्यक्रम बघू शकता youtube.com/लोकसत्ता लाईव्ह. नाटकाची आपल्याकडे 100 वर्षांची परंपरा आहे जवळपास. आणि नाटक आपला आब राखून अजूनही आपल्या पद्धतीनेच ते क्षेत्र चालवतं. म्हणजे फार काही वेगळ्या गोष्टी, वेगळ्या टेक्निकली आता थोडंसं बदलतंय नाटक, पण त्याची एक स्वतःची त्या क्षेत्राची एक काही पद्धत आहे रन करण्याची, नाटकं येण्याची, जाण्याची, नाटकं लावण्याची, आणि ती परंपरा शक्यतो कोणी मोडत नाही. आणि तेच मला वाटतं त्या क्षेत्राचं बलस्थान ठरलं. माझं नाट्य निर्माती होण्याचं कारण मुळामध्ये मला असं होतं की मला मनासारखं नाटक करायचं होतं, नटी म्हणून नाही. मला जे आवडतील ते प्रयोग मला बघायचे होते, हा त्याच्या मागचा सरळ हेतू होता. आणि मला हवे त्या दर्जाचे ते बघायचे होते. आणि अशा पद्धतीने काम करणारे असंख्य चांगले निर्माते आपल्याकडे आहेत. पण काही नाटकातल्या किंवा सादरीकरणातल्या गोष्टी अशा असतात ते क्रिएटिव्ह पातळीवर हँडल करायला हव्यात असं मला वाटतं. आणि मग कधी निर्माता म्हणून एक वेगळे निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ आपल्याकडे आम्ही जसे आता लेपल माईक्स वापरतोय, तसे लेपल माईक वापरून नाटक करण्याची आता प्रथा सुरू झाली. कारण चांगल्या क्वालिटीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून. तर मग ते वापरावेत का नाही, कारण प्रत्येक प्रयोगाला येणारा खर्च वाढतो. मग त्यासाठी वेगळ्या प्रकारचे कॉस्ट्युम्स कधी शिवून घ्यायला लागतात, मग त्याला वेगळ्या रिहर्सल्स लागतात, मग ते तालमीपासून द्यायला लागतात. किंवा सिस्टीम, ज्या म्युझिक सिस्टीम मधून तुमच्यापर्यंत आवाज येणार ती आपली असावी का नाही. थिएटरची असते ना, मग त्यातून येणारा आवाज असतो ना, मग कधी तो काही ठिकाणी मोनो येतो. मग तो प्रयोग परिपूर्ण होण्याकरता छोट्या चांगल्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि मग त्यावर तितका खर्च करताना ते समजावून सांगताना खूप कष्ट पडतात. आवाज येतोय ना, मग आता ह्याच्यावर मी असं नाही समजू शकते नाही, पण हा आवाज वेगळा आणि मी सांगते त्या सिस्टीम मधला आवाज वेगळा. तर ते समजावून सांगण्याचे कष्ट कमी करण्याकरता मी ठरवलं की आपण निर्माती व्हायचं आणि आपल्याला हवं तसं नाटक करायचं. कारण आता ऍक्ट्रेस म्हणून माझ्याकडे खूप चांगली नाटकं किंवा चांगले सिनेमे किंवा चांगल्या सिरियल्स बाहेरनं पण येतात. म्हणजे मला बॅटिंग करायची आवडती म्हणून मी बॅट विकत घ्यायची वेळ अजून तरी मला आली नव्हती. मी माझी बॅट विकत घेतली कारण मला बॅट घेऊन बघायची होती कशी असते. तर त्यामुळे मी नाट्य निर्माती होण्यामागचं हे एकमेव कारण होतं की मला हवं त्या दर्जाचं नाटक मला स्टेजवर करताना बघायचंय. आणि त्याची मी थोडीशी सुरुवात केली छापाखाटाने. वेगळ्या प्रकारची संगीत असलेलं इरावतीने फार सुंदर लिहिलेलं एक नाटक माझ्या हाती लागलं. मी जवळपास एक 4-5 नाटकं शॉर्टलिस्ट केलेली. त्यातनं मला एक छानसं नाटक गवसलं. समीर जो दिग्दर्शक आहे माझ्या नाटकाचा, जो माझ्या शाळेत माझा वर्गमित्र होता चिंचवडमध्ये असताना, जो त्याचं पण असंच करिअर माझ्यासारखं फुलत गेलं. आणि तो आता नवागडी नवराज्य नाटक किंवा टाइम प्लीज आणि त्यानंतर त्याचं हे नाटक किंवा मध्येही त्याचे काही नाटक, समीरने आणि मी एकत्र काम करायचं होतं. आणि या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी जो तारखांचा मुद्दा आहे, दिनू पेडणेकर नावाचे जे मोठे निर्माते आहेत, त्यांनी उत्तम नाटकं दिली. त्यांच्या फायनल ड्राफ्टमध्ये मी काम केलं. माकडाच्या ती शँपेन असेल किंवा आणखी दिनूची उत्तम नाटकं असतील. त्यामध्ये त्यांच्याबरोबर काम करताना एक 9 वर्षाचा आमचा रॅपो असल्यामुळे मला माहिती होतं की हा नाटकासाठी काम करणारा माणूस. त्यामुळे त्यांचं आणि माझं असोसिएशन निर्माते म्हणून एकत्र झालं. आणि ती सगळी टेक्निकल धावपळ जी आहे तारखा म्हणायची ती दिनू काका करतात आणि मला शिकवतायत हळूहळू. म्हणजे मी आता विद्यार्थिनी, मी रेग्युलर अशी वही घेऊन बसते आणि ते मला सांगतात तारखा वाटप म्हणजे काय, मग शनिवार रविवारची तारीख मिळणे म्हणजे ते किती महत्वाचं असतं, कुठच्या थिएटरला शनिवार रात्री चांगली वगैरे हे सगळे सध्यामध्ये परीक्षामध्ये थोड्या दिवसांनी मला ते पेपर देतात सुरुवातीला. मला अशा थिएटरच्या तारखा देतात. मला वाटतं त्यातली चांगली तारीख कुठची, वाईट तारीख कुठची ते सांग. मग मी अर्ज करते. हे सगळं माझं आता एक छोटं फाउंडेशन चाललेलं आहे. आता फाउंडेशन इयर आहे माझं. आणि हळूहळू बरी निर्माती होण्याचा प्रयत्न करेल. पण हे सगळं दिनपक असल्यामुळे शक्य झालं. त्यांचा एक मोठा सपोर्ट आणि त्यांचा नाटकाविषयीचा सिरियस अप्रोच आम्हाला पटल्यामुळे मी त्यांच्याबरोबर असोसिएट झाले.